आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करते आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे देवाचं वचन तुम्ही ऐकू शकता. सकाळ सकाळ देवाचं प्रवचन ऐकवा. तुमच्या जीवन दिवसभर चांगलं जाईल. आज हे वचन पावणार आहे. आता आपण हाली या महिन्यामध्ये देवाचं प्रेम काय आहे हे आपण रोज ऐकत आहे. देवाच्या प्रीतीबद्दल योहान 11:36 लोक म्हणतात, बापरे, येशू याच्यावर किती प्रीती केलेलं आहे. तो कोण मनुष्य होता? लाजर नावाचा मनुष्य होता. तो चांगला होता, पण एकदा तो आजारी पडला आणि मेला पण येशूला संदेश पाठवला. येशू यायला जरा उशीर झालं. 4 दिवसानंतर येशू आले. त्याच्या बेण म्हणू लागले, आता माझा भाव मरून 4 दिवस झाले, आता तुम्ही येऊन काय फायदा आहे. पण येशू त्याच्या कबरेकडे जाऊन रडायला लागला. जेव्हा येशू अश्रू वाहिला तेव्हा लोक म्हणतात, बापरे, किती प्रीती ठेवतो. म्हणजे आपल्या दुःखाला पाहून, आपल्या अश्रूला पाहून अश्रू वाहणारे, रडणारे असं कोण पणीभू असणार का? कारण येशू प्रभू कळवळाने भरलेले, प्रेमाने भरलेला परमेश्वर आहे. म्हणून एवढं प्रेम आमच्यावर ठेवून स्वर्गातून तो परमेश्वर मानव म्हणून आला आणि या जगामध्ये आपला जीव दिला. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, माझ्या पापापासून सुटकारा देण्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आला. हो प्रिय बंधू बहिणींनो, म्हणून तो किती नंतर त्याने येशूने काय केलं, त्या लाजरच्या कबरेकडे गेला. लाजर बाहेर ये म्हटला आणि तो मेलेला मनुष्य बाहेर आला. तेव्हा लोकांना कळून आलं, येशू प्रीती फक्त नावाने नाही, तोंडाने नाही, पण ॲक्शनमध्ये, क्रियामध्ये करतो. तसं येशू प्रभू तुमच्यावर प्रीती करतो. तुमच्या जीवनाला नवीन जीवन देणार आणि तुमच्या जीवनाला उत्कर्ष देणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा. तू आमच्यावर किती प्रीती ठेवतो हे तू आम्हाला ओळखून दाखवलेलं आहे प्रभू. आमच्यावर प्रीती करून आमच्यासाठी जीव द्यायला आलेला परमेश्वरा. हो प्रभू, आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येक जीवनामध्ये ते प्रेम ते ओळखून घेऊ दे आणि त्या प्रेमामुळं त्यांच्या जीवनाच्या सर्व पाप क्षमा होऊ दे. जीवनामध्ये त्यांना शांती समाधान भेटू दे आणि पुढं येशूच्या प्रेमाला ओळखून त्या प्रेमाप्रमाणे चालण्यासाठी मदत कर. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.